नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात मतदानाचा टक्का घसरला, उमेदवारांची धाकधूक वाढली। मतदार राजा कुणाला देणार विजयाचा गुलाल। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 या निवडणुकीत म्हसळा तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी 51.36 इतकी आहे। असे पाहता म्हसळा तालुक्यातील निरुत्साह पाहायला मिळाला। एकूणच तालुक्यात मतदानाचा टक्का घसरला असल्याचे दिसते। यापूर्वीच्या निवडणुकींच्या मतदानाची टक्केवारी ही नेहमी 60% वर पाहायला मिळायची, मात्र यावेळी टक्केवारी घसरली असल्याचे सध्या तरी दिसत आहे। घसरलेली टक्केवारी पाहता उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली असून चेहऱ्यावर समाधानी दाखवत असले तरी मनात मात्र चिंतेची पाल चुकचुकत आहे। त्यामुळे मतदार कुणाला विजयाचा गुलाल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। 49 पाभरे जिल्हा परिषद गटात खरसई व पाभरे असे 2 पंचायत समिती गण आहेत। त्यामध्ये 6033 स्त्री तर 5609 पुरुष असे एकूण 11642 मतदान झाले। या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शेकाप व शिवसेना उबाटा असे 3 उमेदवार रिंगणात आहेत। तर 50 पांगलोली जिल्हा परिषद गटात साळविंडे व पांगलोली असे 2 पंचायत समिती गण आहेत। त्यामध्ये 5583 स्त्री व 5133 पुरुष असे एकूण 10716 मतदान झाले आहे। या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व शेकाप, अपक्ष, मनसे असे उमेदवार रिंगणात आहेत। तर एकंदरीत तालुक्यात 11616 स्त्री व 10742 पुरुष असे एकूण 22358 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। मतदारांचे भवितव्य हे महिलांच्या हातात आहे। तालुक्यातील सर्वच पक्ष विजय आमचाच असल्याचे दावा करीत आहेत, मात्र मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार हे महत्वाचे आहे। कमी मतदानाचा फटका नक्की कुणाला आणि फायदा कुणाला? तालुक्यात संमिश्र वातावरण असल्याचे मत राजकीय जाणकार वर्तवत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।